आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झालाय। कुर्ला सायन्स स्टेशन दरम्यान पाणी साचलेलं आहे आणि याचाच परिणाम आता लोकल वाहतुकीवर झाल्याचे दिसतंय। सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल रद्द झालेल्या आहेत। ठाणे रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी पाहायला मिळते। तर सध्याची दृश्य आपण ठाणे रेल्वे स्थानकामधली बघतोय। सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल रद्द झालेल्या आहेत, त्यामुळे आता स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे। कुर्ला सायन्स स्टेशन दरम्यान पाणी साचलेलं आहे। रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल देखील रद्द झालेले आहेत। तर रेल्वे प्रवाशांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। तर सध्याची दृश्य आपण ठाणे रेल्वे स्थानकामधली दृश्य बघतोय। पावसामुळे मध्य रेल्वेचे देखील खोळंबा झालेला आहे। एका बाजूला हार्बर रेल्वे जी आहे लोकल सेवा ठप्प झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूला मध्य रेल्वेचे देखील खोळंबा झालेला आहे, कारण कुर्ला आणि सायन्स रेल्वे रुळांवर पाणी साचलेलं आहे। तर या मुसळधार पावसामुळे सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल ज्या होत्या त्या देखील रद्द झालेल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे। सर्वत्र पडत असलेल्या मुसळधार पावसाचा थेट फटका जो आहे तो आता मध्य रेल्वेला बसलेला आहे। पाहिलं तर मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहे। सध्या आपण पर्यंत ठाणे रेल्वे स्थानकावरती आता मी आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती ठाणे रेल्वे स्थानकामध्ये ह्या ठिकाणी दिसून येत असेल। चक्क 20 ते 25 मिनिटांनी ट्रेन जी आहे त्या उशिराने धावत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारंबळ जी आहे ती उडालेली आहे। तर लोकल जे आहेत अनेक वेळापासून जे आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला उभ्या ज्या आहेत असलेल्या दिसून असतील। घाटकोपर असेल, कुर्ला असेल, सायन असेल, या भागांमध्ये जे आहेत ते रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे जे आहे ते अशा प्रकारचा रेल्वेचा खोळंबा झाल्याची एकंदरीत माहिती रेल्वे प्रशासनाने जी आहे ती दिलेली आहे। त्याचबरोबर गर्दी जी आहे ती त्याच्यावरती नियंत्रण होण्याकरिता रेल्वेकडून ह्या ठिकाणी खबरदारी देखील घेण्यात येत आहेत। आरपीएफ जे आहेत ते रेल्वे स्थानकावरती तैनात केलेले आहेत। माझ्यासोबत काही प्रवासी या ठिकाणी आहेत। दादा, काय कुठे चाललंय, नेमकं कधीपासून थांबलाय? जायचं होतं, बीकेसीला माझं काम होतं, पण ट्रेन इथेच कॅन्सल झालेली आहे। त्यामुळे आता इथून रिटर्न असं घरी जावं असं वाटतंय। किती वेळ झाला थांबलाय? इथे मला थांबून 1 तास झालेला आहे। दादा, काय कुठं निघालाय, किती वेळ झालाय? अर्धा तास झालाय आम्हाला। ही गाडी इथे स्टॉप झाली। आता कसं जायचं, भांडुपला जायचं होतं, तर हे असं ही परिस्थिती आहे। आता काय करणार पावसामुळे? आता पुढे गाड्या जातात का नाही ते पण माहीत नाही। महापालिका म्हणते की नाल्यांची खबरदारी म्हणून आम्ही साफसफाई केली, रेल्वे रुळावरती पाणी साचणार नाही, तरी देखील अशा प्रकारची परिस्थिती दरवर्षी उद्भवते। काय सामान्य नागरिक म्हणून कशा प्रकारे पाहता याकडे? मला तर त्रास होतोच आहे, त्रास तर आहेच आम्हाला। आता काय करणार? दरवर्षी पहिल्या पावसात मुंबई तुमते प्रत्येक टाइम असंच होत आहे। मुंबईमध्ये नाल्या सफाई होत नाहीये, त्यामुळे नाल्यांचं पाणी रेल्वेमध्ये येते। त्यामुळे प्रत्येक अजून पावसाला सुरुवात पण झाली, एवढा पण जोरात पाऊस पडला नाही की मुंबईमध्ये पाणी साचलंय। हे सर्व नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे मुंबई तुंबलेली आहे। निश्चित पाहिलं तर नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे जे आहे ते रेल्वे रुळावरून पाणी आलं असल्याचं सामान्य नागरिकांचा रोष जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो दिसून येतोय। निश्चित आता रेल्वे जी आहे ती नेमकी पूर्वपदावरती केव्हा येईल हा आता एक प्रश्न जो आहे तो सामान्य नागरिकांना भेडसावत आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।